नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत ती जी कोणी बाई होती जिच्या सोबत DNA मॅच प्रियाचे झाले होते आणि ती बाई कोण होती हे सत्य आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही. तर ते शोधण्याचा प्रयत्न इथे अर्जुन आणि सायली करणार आहे. त्याच्यासाठी मदत मागण्यासाठी ते आलेले असतात रविराजकडे. रविराजने DNA रिपोर्ट आणि जे काही ज्या वेळेला झालं होतं ते सगळे कागदपत्र इथे पंचनामा सगळं काही दाखवतो तो अर्जुनला. आता अर्जुन ह्या सगळ्या कागदपत्रांच्या मदतीने शोध लावणार त्या बाईचा. इथे सगळेजण त्या गोष्टीवर बोलत असतात. सगळ्यांचे बोलणं झाल्यानंतर सायली कप ठेवण्याच्या निमित्ताने किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन ती सुमन काकूशी बोलू लागते की काकू तुम्हाला परत काकांनी काही त्रास तर दिलेला नाही ना. तर ती सांगू लागते की हो दिला, पण ह्या वेळेला मी त्यांना चांगलाच प्रतिकार केला आहे आणि त्यांच्या प्रश्नाला चांगलाच चोख उत्तरही मी दिले, त्यामुळे तेही आता मला घाबरलेले आहे. आता इथे ना सायली मदत मागत असते नागराज काका लक्ष ठेवण्यासाठी. त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायच्या, ते कुठे गेले, कोणाशी बोलले. खरं तर आपल्या माणसांसोबत असं वागणं मलाही पटत नाही, पण ना ह्या सगळ्या गोष्टींनी आपण महिपतपर्यंत पोचू शकतो. तर सुमनही ह्या गोष्टीसाठी तयार होते. महिपतपर्यंत पोचायचं असेल तर नागराजच आपल्याला मदत करू शकतो. त्याचा पाठलाग करून महिपतचा पत्ता 100% आपल्याला मिळेल. म्हणून तीही आता सायलीला मदत करणार आणि सायली ह्या सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणत असते सुमन काकूला. सुमन काकू म्हणते, जर माझा नवरा ह्या सगळ्या गोष्टीतून सुटणार असेल तर मी नक्कीच तुझी मदत करेल आणि महिपत कुठे आहे हे जर यांना माहिती असेल तर आपण त्यांच्यावर लक्ष ठेवून ती माहिती लवकरच बाहेर काढूया. इथे डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी सचिन अस्मिताला चल म्हणत असतो, पण थोडा वेळ थांब असं म्हणत अस्मिता टाळटाळ करते. दोघंजणांच्या गप्पा गोष्टी इतक्या छान बघत इथे अस्मिताची आई असते. कल्पनाला खरंच ह्या दोघांकडे पाहून कौतुक वाटतं. माझ्या लेकीच्या वाट्याला जे हे सुख आलं आहे याला कधीही कुणाची नजर लागू नये, दृष्टी लागू नये असं सुख आहे. त्या दोघांवरती देवाला ती सांगते की नेहमी तुझी कृपा ठेव. इथे अस्मिताला छान मेडिटेशन करायला सचिन सांगत असतो. मन एकाग्र करायचं, डोकं शांत करायचं, डोळे बंद करून श्वास मोठ्या मोठ्याने घ्यायचा आणि श्वास सोडायचा कसा हे सगळं काही तो तिला सांगत असतो. आणि ज्या ठिकाणी ते बसलेले असतात ते ठिकाण असतं म्हणजे अर्जुनची लायब्ररी, ज्याच्यामध्ये तो सगळ्या फाईल्स वगैरे ठेवतो आणि त्यातली एक फाईल खाली पडते. अस्मिता त्याच्यावरती रागवते, सचिन अरे अर्जुनच्या फाईली पाडू नको, त्याचे महत्त्वाचे कागदपत्र असतात, काही झालं ना तो आपल्यावरतीच चिडेल. तर ती फाईल उचलून तो म्हणतो ठेवतो मी, तू मेडिटेशन कर. ती डोळे बंद करून मेडिटेशन करत असते. इथे फाईल उचलताना एका फाईलीतनं फोटो बाहेर येतो. त्या फोटोला पाहून खरं तर सचिन शॉकच होतो. त्या फोटोमध्ये असते सॅम म्हणजे समीरा शेट्टी. तिचा फोटो पाहिल्यानंतर इथे त्याला भीती वाटते की याने ह्या बाईचा फोटो स्वतःच्या घरात पण आणून ठेवला आहे, म्हणजे तो सगळ्यांना सांगू शकतो कधीही की माझे ह्या बाईसोबत अफेअर आहे, अशी भीती त्याला वाटत असते. तितक्यात कल्पना हाक मारते आणि तो घाईघाईने ती फाईल पटकन बंद करून टेबलवर ठेवतो. कल्पना म्हणते, नक्की तू जाशील ना रे डॉक्टरकडे अस्मिताला घेऊन? तर तो म्हणतो, हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी नक्की जाईन. आणि तितक्यातच सॅमचा फोन येतो. आता सॅमशी कसं बोलावं असाही त्याला प्रश्न पडलेला आहे. इथे नागराज फोनवर बोलत बोलत बाहेर आलेला असतो. फोन खरं तर असतो प्रियाचा. प्रिया त्याला जो प्लॅन सांगते त्या प्लॅनप्रमाणे तो नागराजला घाबरवून आलेला असतो. नागराजची परिस्थिती महिपतला घाबरवून आलेला असतो आणि महिपतची परिस्थिती पाहून नागराजला हसायला येत असतं. महिपत इतका घाबरलेला आहे, त्याच्या मुलीला आपण काही करू का काय या भीतीने त्याच्या तोंडावर जे 12 वाजले ते प्रिया तू पाहायला हवी होतीस असंही तो म्हणतो. मग प्रिया म्हणते, तुम्ही माझ्यापासून ती जागा लपवली आहे, महिपतलाही लपवलं आहे, पण ठीक आहे, फक्त आपल्या दोघांची युती तुटता कामा नये. खरं तर त्या दोघांसोबतही ही चांगलाच गेम खेळते. याला सांगते मी तुझ्यासोबत आहे, त्याला सांगते मी तुझ्यासोबत आहे, आणि त्या दोघांमध्ये भांडणं लावून प्रिया मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं स्वर्गसुख घेत आहे. दोन्ही बाजूंना पाय ठेवून स्वतःची जागा सेफ्टी करत आहे. पण तिच्यावर आता जे काही संकट येईल त्याला ती कशी तोंड देणार? खरं संकट तर अर्जुन आणि सायली आणणार आहे, याची तिला अजून जाणीवही झालेली नाही. अर्जुन आणि सायली खरं तर त्या पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी जे कोणी प्लॅन केले नकली बॉडी ती कोणी केली असावी ह्या गोष्टीचा शोध लावण्यामध्ये आहे. आणि ती व्यक्ती जर आपल्याला मिळाली तर महिपतची जी कोणी सोबत आहे देणारा, म्हणजेच किल्लेदारांना मारण्यासाठी सुपारी ज्या व्यक्तीने दिली आहे तोच व्यक्ती असणार. मग तो व्यक्ती शोधण्यासाठी काय करायचं? तर मेडिकलमध्ये जी कोणी आपल्याला मदत करू शकतं ती व्यक्ती आपल्याला हवी. पण मदत कोण करणार? तर मदत करण्यासाठी इथे लगेचच सायली सुचवते की आपल्याला अश्विन भाऊजींचीच मदत घ्यायला हवी, ते आपल्या जवळचे आहे, हे सगळं गुपित त्यांनी ठेवलं पाहिजे असंही ती म्हणते. मग
सेफ आहे का, अश्विन आपल्या बाजूने येईल का अर्जुनला, असं प्रश्न पडतो. कारण तो सध्या तरी सगळ्यांवरती रुसलेला आहे, कारण प्रियाला कोणीही स्वीकारत नाही आहे. तर सायली तिथे म्हणते, माझ्या ते सोडून द्या, मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलून त्यांना आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करते. ते माझं नक्की ऐकतील आणि मी त्यांना सगळं समजवूनही सांगेल. ही गोष्ट प्रियापर्यंत पोचू नये हेही मी त्यांना बोलून दाखवेल आणि ते माझं नक्की ऐकतील. आणि लगेचच अर्जुनचा चेहराच खुलतो. तू हे नक्कीच करू शकते असाही तो विश्वास दाखवतो. इथे नागराजवरती लक्ष ठेवण्यासाठी सुमन काकू आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करते. नागराजच्या मागे मागे जात असते. नागराज मागे ज्यावेळेला वळून पाहतो, लगेच ती मावशीशी फोनवर बोलते अशी ॲक्टिंग करत फोनवर बोलू लागते. आणि ही गोष्ट जरा नागराजला खटकते. मी जिथे जिथे जात आहे तिथे तू माझ्या मागेच का फिरत आहे, तुला घरात तू कुठली दुसरी जागाच नाही का. तर नागराजला इथे चांगलाच प्रत्युत्तर सुमन करते, मी माझ्या घरात कुठेही फोनवर नाही बोलू शकत का, तुम्ही माझ्याशी जबरदस्ती का करता, इथे बोलू नको तिथे बोलू नको. तर नागराज आणि तिच्यामध्ये तिथे वाद होतो आणि लगेचच सुमन काकू बाहेर पाणी पिण्यासाठी जाते. इथे नागराज आता तिला चांगलीच अद्दल घडवायला हवी म्हणून काय करावं याची युक्ती लावू लागतो. आणि बाहेर सुमन विचार करत असते की महिपतलाच तो फोन करत नसेल, काहीतरी महिपतला मदत करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करत तर नसेल ना, असं तिच्या मनात विचार येतच असतो. तितक्यात तिच्याजवळनं नागराज फोनवर बोलता बोलता घराच्या बाहेर निघून जातो. आणि मग ती विचार करते की हे एवढ्या घाईने फोन आल्यानंतर कुठे चालले, यांचा नक्कीच आपण पाठलाग करायला हवा, आपल्याला काहीतरी सुराग नक्कीच मिळेल असा विचार करून ती लगेच तिची पर्स घेते आणि त्याच्या गाडीच्या मागे रिक्षा घेते आणि रिक्षाने पाठलाग करू लागते. बघता बघता गाडी एका निर्जन ठिकाणी जाते. तिकडे गेल्यानंतर पाठीमागेच ती रिक्षा थांबवते आणि रिक्षातनं खाली उतरते. नागराज आपल्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो. पुढे पुढे तो चाललेला असतो. त्याचं अजिबात पाठीमागे लक्ष नसतं असं तो दाखवत असतो. पण त्याला पूर्णपणे माहिती आहे की आपल्या मागे इथे आपली बायको पागल ती सुमन आलेली आहे. सुमनला चांगला धडा शिकवायचा त्याने निर्णय घेतल्यामुळे सुमन त्याच्या मागे आली आहे. तर तो त्याच्या माणसांना फोन करून तयार राहा, आपलं पाखरू आलं आहे असं सांगत त्यांना तो इशारा देतो. आणि तो पुढे गेल्यानंतर त्याच्या पाठीमागून ती जात असते आणि अशी कुठली जागा आहे, अशा ठिकाणी माझा नवरा काय करतोय हा विचार तिच्या मनात येत असतो. इथे तर कोणीही दिसत नाही, जागाही किती खराब दिसते, कोणीही कोणाला मदतही करू शकत नाही, अशी निर्जळ अशी ठिकाणं असतं. तितक्यातच पाठीमागून 2 गुंड येतात. तिला ते घाबरवू लागतात. तुझ्या अंगावरचे दागिने काढून दे. मग ती घाबरलेली असते. ती नाही म्हणत असते, मी नाही देणार. तर एक गुंड तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र टचकन खेचून घेतो आणि लगेचच ती घाबरते. ओरडा करणार तर तितक्यात तो माणूस सांगतो की आरडाओरडा करायचं नाही. आणि तिथून ती पटकन पळ काढून निसटली असते आणि ते दागिने चोरलेले ते नागराजच्या हातात गुंड नेऊन देतात. चांगलाच धडा नागराजने सुमनला शिकवलेला आहे. इथे नवीन वर्ष सुरू होते तर कल्पनाला एक आयडिया येते की आपण काहीतरी छान प्रकारे सेलिब्रेशन करायला हवं. जुन्या वर्षात काय काय वाईट गोष्टी घडल्या, काही चांगल्या गोष्टी घडल्या आहे, त्या गोष्टींचा आपण विचार करून मस्त पार्टी करायला हवी. खरं तर वाईट गोष्टींचा विचारच नको करायला सायली असं म्हणते. चांगल्या गोष्टींची आठवण करूया आपण. प्रतिमा आत्या आणि रविराज काकाला इथे बोलून घेऊ. छान प्रकारे आनंदात आपण एक रात्र तरी सेलिब्रेट करू असं इथे सायली ही कल्पनाला सांगते. कल्पनालाही ती युक्ती फार आवडते. सगळेजण छान गाणे गप्पा गोष्टी करत ती शेवटची रात्र घालवू, नवीन वर्षाची नवीन सुरुवात आनंदात सगळ्यांसोबत गेट टुगेदर करूया असं कल्पनालाही वाटू लागतं. आणि सायलीलाही ही गोष्ट खूप आवडलेली असते. पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळतं की इथे साक्षीचा दरवाजा वाजतो. ती बाहेर पाहते तर बाहेर पोलीस उभे असतात. पोलिसांना पाहून साक्षी घाबरलेली असते. तिला आता भीती वाटू लागलेली आहे की पोलिसांना बहुतेक कळलं आहे मी जिवंत आहे आणि माझाच पाठलाग करत ते इथे आले असावे का, ह्या भीतीपोटी ती दारच उघडायला तयार नसते. आणि पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की इथे सायलीने आपल्या अश्विनसोबत गोड बोलून त्याची मनधरणी केलेली असते आणि त्याच्याकडे मदत मागण्यासाठी दोघंही अर्जुन आणि सायली जातात. त्यावेळेला तो त्यांना दोघांना मदत करायला तयार होतो. आणि जी गोष्ट आता ते दोघं त्यांना सांगणार ती प्रियाला आणि कोणालाही सांगायची नाही असे वचन अश्विनने दिले. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.